गणेशाय नमः। श्री जगद्गुरु त्र्यक्षर शिवाचार्याय नमः। जो सर्वदा शुभंकर नमो स्वसंवेद्य शंकर। ज्याच्या ठाई निरंतर नांदे विरति वैभव। जय जयाजी सदाशिवा पंचमुखा महादेवा। सद्यो जाता वामदेवा अघोरा तत्पुरुषा ईशाना। तव कृपेने लेखणी झरे उमटती कागदावरी अक्षरे। ओवी ओवीतून अवतरे तत्वज्ञान साहित्य। नसता व्यासंग अभ्यास प्रवर्तलो मी लेखनास। तू पाठीशी हा विश्वास दृढ आहे मानसी। तुझे देणे जगा वेगळे पुरविशी सर्वांचे सर्वलळे। माझे ग्रंथ रचनेचे डोहाळे तेही पुरवी दयाळा। श्रोते हो आता पुढे ऐका शिवे आज्ञा केली रेणुका। त्यानुसार ते भूलोका आले अवतीर्ण होण्यासी। अथ त्रिलिंग विषये क्वल्लिपाक्यभिधे पुरे। सोमेश्वर महालिंगात् प्रादुरासीत् सरेणुकः। प्रादुर्भूतं तमालोक्य शिवलिंगात् त्रिलिंगजाः। विस्मिताः प्राणिनः सर्वे बभूवुरतितेजसम्। तेलंगदेशी मनोहर भव्य कोल्लिपाक नगर। तेथे लिंग सोमेश्वर नामे सर्व प्रसिद्ध। ब्राह्ममुहूर्ती प्रातःकाळी जमली होती भक्त मंडळी। पूजा करूनी शिवनामावळी गात होते भक्तीने। नमो शिवा त्रिलोचना शंभू शंकरा पंचानना। सोमा शांता ईशाना सदाशिवा श्रीकंठा। नागभूषणा गौरीनाथा वृषभध्वजा शाश्वता। सहस्राक्षा अनंता महादेवा परमेश्वरा। शूलपाणी महेश्वरा वामदेवा शशिशेखरा। त्रिपुरांतका जटाधरा विश्वेश्वरा अष्टमूर्ते। शिपिविष्टा नीललोहिता मृत्युंजया गणनाथा। त्रिलोकेशा परशुहस्ता विष्णुवल्लभा सर्वज्ञा। वीरभद्रा त्र्यंबका दक्षाध्वरहरा सात्विका। भूतपते पाशविमोचका जगद्गुरूपा जगद्गुरु। ऐसे शिवनाम गजर गेले गर्जूनी अवघे अंबर। तेथे रेणुक गणेश्वर गुप्त रूपे पातले। लिंगाकडे लाविली दृष्टी आकर्षिली योग शक्ती। क्षणात लक्ष विद्युत कांती तैसे तेज दाटले। कडकडले नभोमंडळ डळमळले महीतळ। जणू खचली नक्षत्रमाळ प्रलय वाटे जहाला। थरथरले मंदिर देखणे लिंगातुनी फाकली किरणे। रूप तेजस्वी गोजिरवाणे क्षणार्धात प्रकटले। सोमेश्वर महालिंगातून प्रकटले रेणुक शिवगण। तेजपुंज दिव्य रूप पाहून तेलंग जन विस्मित। भस्मोद्धूलित सर्वांगं साररुद्राक्षभूषणम्। लिंगधारण संयुक्तं लिंगपूजापरायणम्। जटामुकुट संयुक्तं त्रिपुण्ड्राङ्कितमस्तकम्। कटितटीपटीभूत कन्थापटलबन्धुरम्। दधानं योगदण्डं च
भस्माधारं कमण्डलुम् भस्मोद्धूलित शरीर जणू दूजा कर्पूर गौर रुद्राक्षभूषणे अंगभर उत्तमोत्तम शोभती मस्तकी इष्टलिंग मनोहर लिंग पूजनी अतितत्पर श्री शोभे जटाभार भारी त्रिपुंड्र रेखलेले कंथा कसली कमरेस तेणे रूप दिसे लोभस शोभाणी ती द्वयकरास योगदंड कमंडलू शिवाद्वैत परिज्ञान परमानन्दमोदितं निर्धूत सर्वसंसार वासनादोषपञ्जरम् शिवागमसुधा सिन्धु समुन्मेषसुधाकरम् चित्तारविन्दसङ्गूढ शिवपादाम्बुजद्वयम् शिवाद्वैत ज्ञान प्राप्त त्या परमानंदे प्रमुदित पिंजरा झाला नष्ट समस्त संसार वासना दोषांचा शिवागमांचा अमृतसागर उचंबळ विणारे ते सुधाकर शिवपदकमलांनी अंतर गूढतेने भरलेले नकळता कोणास हृदयी ध्याती शिवपदास सदा अंतर्मुख मानस आत्मचिंतनी रमलेले यमादियोगतन्त्रज्ञं स्वतन्त्रं सर्वकर्मसु समस्तसिद्धसन्तान समुदायशिखामणिम् वीरसिद्धान्तनिर्वाह कृतपट्टनिबन्धनम् आलोकमात्रनिर्भिन्न समस्तप्राणिपातकम् यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी ही अष्टांगे जाण मुनिवर्यागस्त्या या अष्टांग योगात पारंगत स्वतंत्र सर्व कार्यात सिद्धवंश समूहात सर्वश्रेष्ठते होते वीरशैव मतस्थापने स्तव कटिबद्ध झाले सर्वथैव दृष्टिक्षेपे पातके सर्व नष्ट करीत लोकांची येथे कोणी घेईल शंका जडलिंगातूनी उद्भव रेणुका खरेच घडले असेल का ऐसे कधी काळी कुठे ही शंका दूर व्हावी तरी काही प्रमाणे पाहावी आणि भूमिका समजून घ्यावी शुद्ध अंतःकरणाने सर्व जगत शिवमय ऐसे वेदागम सांगती सर्व शिवब्रह्म चैतन्यमय असे ज्ञाते सांगती जे चैतन्य अत्यंत गूढ त्यासी मूढ म्हणती जड विश्वरूप जरी चंद्रचूड तरी मग जड उरे कोठे चर्मदृष्टीस जे जड भासे ते मुळात चैतन्य रूप असे लिंग जड परी त्यात वसे अत्यंत गूढ चैतन्य यात सुप्त चैतन्यापासून उद्भवले रेणुक शिवगण येथे शंकेसी कारण काही असे नाचकी जन्म आणि प्राकट्य सामर्थ्य या दोहींचे भिन्न अर्थ त्या एक मानूनी व्यर्थ वाद पाखंडी घालिती पंचाचार्यांचा लिंगातून नाही झाला जन्म नूतन ते प्रकटले हे समजून घेतले पाहिजे सर्वांनी माता पिता असतील तरीच बाळ जन्मेल सर्व ज्ञात हा निसर्गातील नियम असे अटळ जो नित्यमुक्त सनातन योग सिद्ध शिवा समान त्यासी नसे कदापि जनन आणि नसती माय पिता
बाल्य तारुण्य वृद्धपण तो मुक्त या अवस्थातून तो सर्वत्र चिरतरुण स्वेच्छा मात्रे प्रकटतो भक्त प्रल्हादासाठी प्रकटला स्तंभातुनी जगजेठी आणि भक्त मार्कंडेयासाठी शिव प्रकटले लिंगातुनी तैसे रेणुक योग बळे लिंगातुनी प्रकटले जन्म आणि प्राकट्य वेगळे हे जाणावे निशंकपणे तमपृच्छन् जनाः सर्वे नमन्तः को भवानिते इति पृष्टो महायोगी जनैर्विस्मितमानसैः प्रत्युवाच शिवाद्वैत महानन्दपरायणः पिनाकिनः पार्श्ववर्ती रेणुकाख्यो गणेश्वरः दिव्यदेही रेणुका पाहून अंतरी विस्मित झाले जन विचारिती नमस्कारून आपण कोण महाराजा शिवाद्वैत महानंदात निमग्न शिव सहवासात त्या रेणुकांनी लोकांप्रत उत्तर दिले ऐसे हे शिवादेशानुसारेण शिवलिंगादिहाभवम् नाम्ना रेणुकसिद्धोऽहम् सिद्धसन्ताननायकः स्वच्छन्दचारी लोकेऽस्मिन् शिवसिद्धान्तपालकः खण्डयन् जैनचार्वाक बौद्धादीनां दुरागमान् इत्युक्त्वा पश्यतां तेषां विषयस्थिरचक्षुषाम् उत्थाय व्योममार्गेण मलयाद्रिमुपागमत् सोमेश्वर लिंगातून माझे जहाले प्रकटन विशेष कार्य करण्यासी महान मी अवतरलो भूलोकी सर्व सिद्ध समूहात मी रेणुक सिद्ध ख्यात स्वेच्छेने सर्व लोकात मी स्वच्छंदे वावरतो ईश्वरा वेदा मानिती अप्रमाण ऐसी बहुत शास्त्रे जाण त्यांचे करुनिया खंडन रक्षीन शिवाद्वैतासी लोक पाहती एकटक आणि उठून अचानक आकाश मार्गे गेले रेणुक निघून मलयगिरीकडे नवचंदनकांतार कंदलन मंदमारुतम् अभंगुरभुजंगस्त्री संगीतरससंकुलम् करिपोतकराकृष्ट स्फुरदेलातिवासितम् वराहदंष्ट्रिकाध्वस्त मुस्तासुरभिकन्दरम् नूतन चंदन वृक्षावरून वाहे गंधित मंद पवन त्या परिमळाने दरवळून गेला मलया चलतो तेथे नागस्त्रियाही विपुल त्यांच्या गानरसाने मंजुळ दुमदुमूनी गेला अचल मंद मधुर निनादे हत्तीणींची बाळे सानुली वेल दोड्यांच्या उपटती वेली त्या सुवासे भरून गेली वृक्षराजी सर्वही रानवराहांचे सुळे उकरती वाळ्याची मुळे त्याचा घमघमाट दरवळे पर्वताच्या गुहातनी पटीरदलपर्यंक प्रसुप्त व्याध दंपतिम् माधवी मल्लिका जाती
मञ्जरी रेणुरञ्जितम् तत्र कुत्रचिदा भोग सर्वर्तो कुसुमद्रुमे अपश्यदाश्रमं दिव्यम् अगस्त्यस्य महामुनेः निसर्ग सुंदर मलय पर्वती चंदन पर्णांच्या शय्येवरती शयन करीती किरात दंपती अनुभविती सुखनिद्रा जाई जुई माधवी फुले हलती डोलती वायुबळे पराग मंजिऱ्यांचा दरवळे गंध भोवती सर्वत्र फुलती सर्व ऋतूत अशा पुष्पांनी बहरला पर्वत त्यावरी दिव्य आश्रम स्थित अगस्त्य मुनींचा देखिला मंदार चंदन प्रायैर्मंडितं तरुमंडलैः शाखा शिखर संलीन तारका गणकोरकैः मुनिकन्याकरानीत कलशाम्बुविवर्धितैः आलवालजलास्वाद मोदमानमृगीगणैः पारिजात चंदन तरुवर उत्तुंग इतुके स्पर्शिती अंबर नक्षत्रे उंच तरुशाखांवर भासती शुभ्र कळ्यांसम मुनिकन्या जलकलशातून घालुनी आश्रम तरुंचे करीती विवर्धन आळ्यातील जलप्राशून सुखावे हरणी समूह हेमारविंद निष्यंद मकरंद सुगंधिभिः मरालालापवाचालो वीचिमाला मनोहरैः इन्दीवरवरज्योतिरन्धीकृतहरिन्मुखैः लोपामुद्रापदन्यास चरितार्थतटाङ्कितैः सुंदर सुवर्ण कमलातून मकरंद येई ओथंबून तेणे सरोवरीचे जीवन सुगंधित झाले हंसे करिता ध्वनी मधुर उठती जली तरंग मनोहर हंसध्वनी गुंजने परिसर दुमदुमलाश्रमाचा नीलकमलांनी व्यापिली सरोवरे सर्व तेथली तेणे नीलप्रभा संचली कुंद झाल्या दश दिशा लोपामुद्रेच्या चरणखुणांनी तडाग काठ गेले भरुनी जणू अनुभविती क्षणोक्षणी मना माझी कृतार्थता हारनीहार कर्पूर हरहासामलोदकैः नित्यनैमित्तिकस्नान नियमार्थैस्तपस्विनाम् प्रकृष्टमणिसोपानै परिवेतं सरोवरैः विमुक्तसत्त्ववैरस्यं ब्रह्मलोकमिवापरम् मुक्ताहार किंवा कर्पूर की शिवाचे हास्य मधुर तैसे निर्मळ सरोवर नीर शुभ्र नितळ तपस्वी जन नियमाने करीती नित्य नैमित्तिक स्नाने श्रेष्ठ रत्नांनी सोपाने अलंकृत तेथली आश्रमातील प्राणी सर्व विसरले वैरभाव प्रतिब्रह्मलोकच दिव्य जणू भासे परिसर हूयमानाज्य संतान धूमगन्धिमहास्थलम् शुकसंसत्समारब्ध श्रुतिशास्त्रोपबृंहणम्
अगस्त्यमुनिवर्णनम् तस्य मध्ये समासीनं मूले चन्दनभूरुहः सुकुमारदलच्छाया दूरितादित्यतेजसः होमात घृताचे हवन घृतगंधित धुमे भरले गगन शुक करीती मंजुळ गायन वेदशास्त्र वचनांचे आकाश मार्गे रेणुके येऊन पाहिला दिव्य आश्रम पूर्ण ऋषी अगस्त्य तेथे चंदन तरु खालती बसलेले चंदन पर्णे सुकुमार दाट होती वृक्षांवर तेणे सूर्यथळा अणुमात्र लागती नागस्तीसी तडित्पिङ्गजटाभारैः त्रिपुण्ड्राङ्कितमस्तकैः भस्मोद्धूलितसर्वाङ्गैः स्फुरद्रुद्राक्षभूषणैः नववल्कलवासोभिः नानानियमधारिभिः परिवीतं मुनिगणैः प्रमथैरिव शङ्करम् विद्युल्लते समपिङ्गटवर्णी जटाभारे युक्तमुनि भाळी त्रिपुण्ड्र शुभ्रवर्णी भस्मचर्चित सर्वांग रुद्राक्षभूषणे धारिलेले नूतन वल्कले नेसलेले अशा ऋषी समूहाने वेढले होते अगस्त्य महर्षी प्रमथगणांच्या मेळ्यात शोभे जैसा शितिकंठ शांत तैसे मुनिगण समूहात अगस्त्य मुनी शोभले समुज्ज्वल जटाजालैः तपः पादपपल्लवैः स्फुरत्सौदामिनी कल्पैः ज्वालाजालैरिवानलम् विशुद्धभस्मकृतया त्रिपुण्ड्राङ्कितरेखया त्रिस्रोतसेव सम्बद्ध शिलाभागं हिमाचलम् तपतरुची पालवी कोमल किंवा सौदामिनीचा लोळ तैशा जटा ऊर्ध्व उज्ज्वल अगस्ती भासती ज्वाले सम भाळ शुभ्र त्रिपुंड्र मंडित जणू गंगेचे तीन स्रोत कड्यावरून अव्याहत झेप घेती दरी मध्ये भस्मालंकृत सर्वांगम् शशांकमिव भूगतम् वसानं वल्कलं नव्यं बालातपसमप्रभम् वडवाग्निशिखाजाल समालेढमिवार्णवम् सर्वासामपि विद्यानां समुदायनिकेतनम् बाल सूर्याचे कोवळे ऊन तैसे वल्कल केले परिधान सर्वांगी शुभ्र भस्म विलेपन तेणे झाली शुभ्र वपू तो शुभ्र देह पाहून वाटे सोडून आकाश स्थान चंद्र आला उतरून आज जणू भूलोकी सर्व विद्यांनी व्याप्त त्यांचे अंतरंग तृप्त सागराच्या उदरात जैसा सुप्त वडवानल नकृत प्राकृताहन्तम् निरूढ शिवभावनम् तृणीकृत जगज्जालम् सिद्धीनामुदयस्थलम् मोहान्धकारतपनम् मूलबोधमहेरुहम्
ददर्श स महायोगी मुनिं कलशसंभवम्। अष्टसिद्धींचे उगमस्थान अगस्त्य ऋषी परिपूर्ण, प्राकृत अहंभावापासून मुक्त होते सर्वस्वी। शिवभावे दृढ अंतर तृणवत मानिती संसार, नष्टला मोह अंधकार प्रति सूर्य तेजस्वी। मूळ ज्ञानाचा कल्पवृक्ष ज्याचे ज्ञान अपरोक्ष, त्या कुंभोद्भवासी प्रत्यक्ष रेणुकाचार्यांनी पाहिले। श्रीरेणुकपूजनम् तमागतं महासिद्धं समीक्ष कलशोद्भवः। गणेन्द्रं रेणुकाभिख्यं विवेदज्ञानचक्षुषा। तस्यानुभावं विज्ञाय सहसैव समुत्थितः। सम्प्रणम्य समानीय स्वासने तं न्यवेशयत्। लोपामुद्राकराणि तैः उदकैरतिपावनैः। पादौ प्रक्षालयामास स तस्य शिवयोगिनः। रेणुकाचार्य येता समोर हेची रेणुक गणेश्वर। ऐसे अगस्त्यांनी सत्वर जाणले ज्ञान चक्षुंनी। त्यांचा प्रभाव जाणून आदरे उत्थित होऊन, करून या चरणवंदन उच्चासनी बैसविले। लोपामुद्रेने आणिले जल, प्रक्षाळिले पदकमल। दाटून आला केवळ मनी मोद उभयतांच्या। सम्पूज्य तं यथाशास्त्रं तन्नियोगपुरःसरम्। मुनिर्विनयसम्पन्नो निशसादासनान्तरे। समासीनं मुनिवरं सर्वतेजस्विनां विभुम्। उवाच शान्तया वाचा रेवणसिद्धशेखरः। शास्त्रविधीनुसार पूजिले रेणुक गणेश्वर। आज्ञा घेऊन आसनावर दुजा बैसले विनयाने। सर्व तेजस्वी ऋषीत श्रेष्ठ अगस्त्य अत्यंत। त्यास बोलती शांत स्वरात रेणुक सिद्ध मुकुटमणी। निर्विघ्नं वर्तसे किं नो नित्या ते नियमक्रिया। अथवागस्त्य तेजस्विन् कुतश्चुस्तेऽन्तरायकाः। विन्ध्यो निरुद्धो भवता विश्वोल्लङ्घनविभ्रमः। नहुषो रोषलेशात्ते सद्यः सर्पत्वमागतः। काय अगस्त्या निर्विघ्न चालले तुझे वर्तन। काय नित्य नियम क्रिया पूर्ण चालल्याना यथास्थित। तुझ कैसे विघ्न प्राप्त विंध्याचल वाढता नभात। त्यासी रोधूनि तू ध्वस्त त्याचा केला दुरभिमान। पूर्वी राजा नहुषाने जिंकिला देवेंद्र साहसाने। परी तुझा किंचित रोषाने तो जहाला सर्परूप। आचान्ता भवता पूर्वं पङ्कशेषाः पयोधयः। जीर्णस्ते जाठरे वह्नौ
दृप्तो वातापि दानवः एवं विधानां चित्राणां सर्वलोकातिशायिनां कृत्यानान्तो भवान् कर्ता कस्तेऽगस्त्य समप्रभः पूर्वी एका आचमनात तू ऋचविलेस उदरात सप्तसागर मगतेथ केवळ उरला पंकची वातापी दैत्य उन्मत्त शिरला तुझी या उदरात त्यासी तू जठराग्नीत पचविले तत्काळ ऐसे लोकविलक्षण चमत्कारित लीला वर्तन दुजा कोणी तुझा समान असेचिना जगात शिवाद्वैत परानंद प्रकाशन परायणम् भवन्तमेकं शंसन्ति प्रकृत्या संगवर्जितम् पुरा हैमवती सूनुः अवदत्ते षडाननः शिवधर्मोत्तरं नाम शास्त्रमीश्वरभाषितम् शिवज्ञानानंद परम पावन त्याचे कराया प्रकाशन तूची एकमात्र जाण स्वभावतः तत्पर सर्व संग परित्यागी तूची एक श्रेष्ठ योगी ऐसी प्रशंसा जगी करती लोक तुझी गा पार्वती पुत्र कार्तिकास शिवे उपदेशिले शिवधर्मोत्तर शास्त्रास उपदेशिले त्याची रहस्यास तुझलागी षडानने भक्ति शैवी महाघोर संसार भयहारिणी त्वया राजन्वती लोके जातागस्त्य महामुने इति तस्य वचः श्रुत्वा सिद्धस्य मुनिपुङ्गवः गंभीरगुणया वाचा बभाषे भक्तिपूर्वकम् हे अगस्त्या महाघोर दुस्तरहा संसार सागर त्याचे भय हरिते थोर शिवभक्ती निर्मळ ऐसी भयहारिणी शिवभक्ती तुझ्या कारणे ख्यात जगती ऐकून मुनिपुंगव बोलती अगस्त्य भक्तिपूर्वक अहमेव मुनीन्द्राणां लालनीयोऽस्मि सर्वदा भवदागमसम्पत्तिः मां विना कस्य सम्भवेत् स्थिरमद्य शिवज्ञानं स्थिरा मे तापसक्रिया भवद्दर्शनपुण्येन स्थिरा मे मुनिराजता आचार्य वरा आपण मम आश्रमी येऊन दिधले मज दर्शन हे माझे अहो भाग्य न च लाभे अन्य ऋषीस मीच सभाग्य विशेष ठरलो ऋषी प्रशंसेस पात्र आणि धन्य झालो आपल्या दर्शन पुण्यामुळे माझे शिवज्ञान स्थिरावले तपस्या स्थिर आणि ठरले ऋषी श्रेष्ठत्व अबाधिक संसार सर्पदष्टानां मूर्छितानां शरीरिणां कटाक्षस्तव कल्याणं समुज्जीवन भेषजम् समस्तलोकसन्दाह तापत्रयमहानलः
त्वत्पदाम्बुकणास्वादात् उपशाम्यति देहिनाम्। संसार सर्पे दंश केला, त्या विषे जो मूर्छित झाला, आपली कृपा दृष्टी त्या जीवाला कल्याणप्रद संजीवनी। तापत्रय महा अनल, जाळूनी लोका करितो विकल, त्याचा दाह होई शीतल, आपल्या पादोदक थेंबाने। रेणुकं त्वां विजानामि गणनाथ शिवप्रियम्, अवतीर्णमिमां भूमिं मदनुग्रहकाङ्क्षया। भवादृशानां सिद्धानां प्रबोधध्वस्तजन्मनां, प्रवृत्तिरीदृशी लोके परानुग्रहकारिणी। शिवप्रेमासी पात्र अत्यंत, आपण रेणुकाचार्य गणनाथ। माझ्या अनुग्रहा प्रीत्यर्थ अवतरला मी जाणतो। शिवाज्ञेने चुकले जन्म मरण, आणि सर्व सिद्धी संपन्न। भूलोकी योगीश्वर आपणा समान, लोकानुग्रहास्तव संचरति। त्वन्मुखात् श्रोतुमिच्छामि सिद्धान्तं श्रुतिसम्मतम्, सर्वज्ञ वद मे साक्षात् शैवं सर्वार्थसाधकम्। सद्यः सिद्धिकरं पुंसां सर्वयोगीन्द्रसेवितं, दुराचारैरनाघ्रातं स्वीकृतं वेदवेदिभिः। शिवात्मैक्यमहाबोध संप्रदायप्रवर्तकम्। जे श्रुति सम्मत शिवाद्वैत, ज्याने प्राप्त होती सकल पुरुषार्थ। जे दुर्जन स्पर्श विरहित सिद्धिदायक सर्वांसी, जे स्वीकारिले वैदिकांनी। जे योगी श्रेष्ठास प्रिय मनातुनी, मनोरथ पुरती पूर्णपणी। ज्यामुळे जीवमात्रांचे ते शिवजीवैक्य महाज्ञान। जो बोधितो तो वीरशैव सिद्धांत महान। सर्वज्ञा आपुल्या मुखातून श्रवण करू इच्छितो। तरी आचार्य महाराज मजवरी कृपा करावी आज। आणि बोधावे मदसी गुज हृदयामधले शिवाच्या। उक्त्वा भवान् सकललोकमहोपकारम्, सिद्धान्तसङ्ग्रहमनादृतबाह्यतन्त्रम्। सद्यः कृतार्थयितुमर्हति दिव्ययोगिन्, नानागमश्रवणवर्तितसंशयं माम्। नाना आगमांचे अध्ययन करूनी शंकित झाले मन। वेदसम्मत नास्तिक मत खंडन करणारे जे शिवशास्त्र। जे करिते सर्व लोक कल्याण, ते शिवसिद्धांत शास्त्र उपदेशून। माझे करावे शंका निरसन, कृतार्थ मद करूनिया। ऐसी विनंती करिता अगस्त्य, रेणुकाचार्य बोधिती सिद्धांत। तो श्रोते हो पुढील अध्यायात, श्रवण करा जिवे भावे। शिवस्वरूप जगद्गुरुवर श्री काशी महास्वामीजी चंद्रशेखर, त्यांच्या आज्ञेने ग्रंथ मधुर रचितो शेष नारायण। श्री सिद्धांत शिखामणी तत्वामृत, सद्भावे परिसोत शिवभक्त। होतील मने भक्तियुक्त, चतुर्थो अध्याय पूर्णः। ओम तत्सदिति
श्रीशिवगीतेषु सिद्धान्तागमेषु शिवाद्वैतविद्यायां शिवयोगशास्त्रे श्रीरेणुकागस्त्यसंवादे वीरशैवधर्मनिर्णये श्रीशिवयोगी शिवाचार्य विरचिते श्रीसिद्धान्तशिखामणौ रेणुकागस्त्यदर्शनप्रसङ्गो नाम चतुर्थः परिच्छेदः। श्रीशिवार्पणमस्तु।